नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघतोय अशोका सीडचा 335 जी सोयाबीनची व्हरायटी आहे. ही सोयाबीनची व्हरायटी आज 40 दिवसाची झालेली आहे. सतत खामगाव तालुका जिल्हा बुलढाणा या एरियातील हा प्लॉट आहे. तर फ्लॉवर सेटिंग वगैरे जोरात झालेली आहे. आपले डिस्ट्रीब्युटर आहेत गजानन ॲग्रो यांनी हे त्यांचे जे शेतकरी आहेत जवळचे त्यांना ही व्हरायटी लागवड करण्यासाठी दिलेली आहे. तर शेतकऱ्याला कडून आपण जाणून घेऊया की जर्मिनेशन वगैरे किती टक्के झालं, कसं झालं, काय झालं. तर बोलूया. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना मला. माझं नाव विजय लष्करे. विजय लष्करे. आपलं गाव? माझं गाव खामगाव. खामगाव. तालुका? तालुका खामगाव आहे. जिल्हा बुलढाणा. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. माझा 94 22 91 97 60. अच्छा, ही जी तुम्ही अशोकाची व्हरायटी लावली आहे JS 335, ही व्हरायटी तुम्हाला लागवड करण्यासाठी कोणी सजेस्ट केलं होतं? नाही, दरवेळेस मी माझ्या आतापर्यंत 3 वर्ष आले मी घरचंच बियाणे वापरायचो. अच्छा, ओके. पण 3च वर्ष वापरतो. 4थ्या वर्षी मी कंपनीचं बियाणे घेऊन ज्या थैल्यात घेऊन ते पेरतो. अच्छा. तर यावेळेस आमचे गजानन ॲग्रोवाले आहे. सगळे औषधी 5-6 वर्षापासून आमचा त्यांच्याशी त्याच दुकानातून आम्ही सगळे औषधी घेतो. त्यांनी एक सजेस्ट केलं की एक वेळेस माझ्या शब्दावर हे घेऊन पहा, नवीन आहे म्हणे, अशोका व्हेरायटी एकदा लावून पहा, आपल्या समोरच दिसते. तुम्ही समजा त्यांनी तुम्हाला त्यांच्या विश्वासाने सांगितलं की विश्वासाला ही व्हरायटी पात्र ठरली का? 100% पात्र आहे. कारण की मी त्यांनी सांगितलं तरी मी विश्वास ठेवत नाही. मी सुरुवातीला स्वतः जर्मिनेशन करतो. अच्छा, लागवड करण्याच्या आधी तुम्ही मी स्वतः, कारण की किती त्यांनी त्यांच्या घरी तयार केलेलंच नाहीये. बरोबर आहे. म्हणून आपण कोणताही घेतलं तर आपणच जर्मिनेशन पाहावं. असं मला त्यावेळेस जवळजवळ 96 ते 97% यांनी जर्मिनेशन केली. आता 40 दिवसाचा प्लॉट आहे, तुम्हाला योग्य वाटतोय? छान आहे एकदम. दरवर्षीपेक्षा आम्हाला जरा यावेळेस चांगलं वाटतंय. आता शेवटी त्याचं उत्पन्न कसं होते, सालमान कसं राहील, पाऊस पाणी, त्याच्यावर सगळ्या गोष्टी आधारित. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. आपण जे आपली गजानन ॲग्रोचे डिस्ट्रीब्युटर त्यांना विचारूया. तर आम्ही तुम्हाला जे फोर्स करून सांगितलं होतं की अशोकाची सोयाबीन व्हरायटी तुम्ही तुमच्या एरियामध्ये थोडीशी इंट्रोड्यूस करा. तर तुम्हाला स्टार्टिंगला थोडासा त्रास झाला असेल की नवीन व्हरायटी आहे, सध्या सोयाबीन संदर्भात क्रिटिकल मार्केट आहे, नाही जर्मिनेशन झालं तर उगाच शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर उगाच माझं नाव बदनाम होईल, दुकानाचं नाव बदनाम होईल. तर तुम्ही आज जो रिपोर्ट बघताय, तुम्ही माझ्या विश्वासाला पात्र करून मी जे तुम्हाला सांगितलं की साहेब व्हरायटी तुम्ही लागवड करा, मी आहे, काय असेल ते करून देऊ. तुम्ही जो विश्वासाला आज मला इथं जागा दिलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं जरा सांगा ना. सर, ऍक्च्युली कसं आहे ना की मी 2 उदाहरणं इथं देऊ इच्छितो. एक चांगलं उदाहरण देतो म्हटलं तर जेव्हा लग्न करायचं असतं मुलाचं असो किंवा मुलीचं असो, तर मुलगी कशी आहे हे नाही पाहत, त्याची फॅमिली कशी आहे हे पाहायला जाते. किंवा मुलगा कसा आहे हे नाही पाहते, फॅमिली पाहायला जाते. शेतीवरून भाताही परीक्षा होते समजा. दुसरं बरोबर आहे. आपण मला काम दिलं अशोका सीडचं, मी जेव्हा हे विकला अशोका सीडचा धनिया विकला, तेवढं 45 टेम्परेचर असतं आमच्याकडे, तेवढी उन्हाळ्यात त्यावेळेस तो हिरवा राहिला. बरोबर. ते एक अनुभव माझ्या पाठीमागे होता की बाबा अशोकाचा धनिया चांगला आहे, म्हणून अशोकाचा सोयाबीनही चांगला असेल, आपल्याला ट्रायल बेसिसवर करायला हरकत नाहीये. म्हणून मी तुमच्याकडून लिमिटेडच बॅग बोलावलाय. मला सेल खूप आहे पण ते लिमिटेड बोलावलाय. आणि दादांसारखे काही चांगले, आणि चांगले म्हणणं म्हणजे याच्याकरता मी चांगले म्हणतोय की समजा जर जर्मिनेशन 96 निघालं तर 96 सांगितलं, दादांनी 95 किंवा 97 किंवा 90 किंवा 80 नाही सांगितलं. हा फीडबॅक जो आहे माझा, जसे हे सी फार्मर करतात यांच्याकडून मी काहीतरी घेतो की बा नाही, आपल्याला जे उत्तर हे परफेक्ट कुठं समजणार आहे, इथं समजणार आहे. आणि माझ्या एका शब्दावर दादांनी 12 बॅग घेतल्या. क्या बात आहे. 10 किलोच्या 10 किलोच्या नाही, 10 किलोच्या 40 बॅग घेतल्यात. 30 किलोच्या 12 बॅग झाल्या समजा, ते 4 12 120. हा, तर त्या घेतल्यात आणि तिथून 42 बॅग घेतल्या. सॉरी, 42 बॅग घेतल्या. टोटल 42 बॅग घेतल्या. तर तो जो विषय तिथं सुरू झाला, मग दादांनी स्वतः जर्मिनेशन टेस्ट केलं, रिपोर्ट तुम्हाला सांगितलं. आणखी 2 व्हरायटी दिल्या होत्या, त्यांचा रिपोर्ट थोडासा प्लस मायनस आहेत. पण आता हे लागवड आहे, इथं लागवड झालेली आहे. इथं आपण आता फुलं बघितले कशी असतात. सर्वात महत्वाचं काय असतं, जर्मिनेशन असतं. नंतर तर मग निसर्गाच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि फक्त अशोकाचा जो फीडबॅक होता चांगला, मी त्याच्यावरच एवढं डेअरिंग करून दिलं. आणि हा जोक नाही, 42 बॅग एकाच शेतकऱ्याला देणं आणि त्यांनी एकाच शब्दात मान्य करणं, हा जो माझा 13 वर्षाचा अनुभव म्हणजे विश्वास आहे शेतकऱ्यांचा, हे मला एक चांगलं उदाहरण आज इथं मिळालं की बा नाही, विश्वास काय असतो. कारण विश्वासच कमाई आहे खरी. बरोबर. पैसा तर सर्वच कमावतात, विश्वास कमायला खूप काहीतरी लागतं. त्याच्यामुळे मग मी इथं दादांना असं डेअरिंग करून दिलं की तुम्ही टाका. काका, आता ही व्हरायटी 40 दिवस झाली, अजूनही म्हणजे हार्वेस्टिंगसाठी किती दिवस लागतील तुम्हाला काय वाटतं? आता काही सिच्युएशन प्लॉट 105 दिवस सगळे कंपनीवाले सांगतात, पण 105 दिवसात होत नाही. अच्छा, 140 ते 150 दिवस ओके कमीत कमी लागतातच. म्हणजे अजून 100 दिवस लागतील. शेंगा पूर्ण घरात माल घरात यायला काही विषय 140 ते 150 दिवस लागतात. ओके. धन्यवाद काका साहेब, धन्यवाद.